गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहोत पावभाजी. तर चला, पहिल्यांदा कुकरमध्ये फ्लावर घेतला, त्याच्यामध्ये बटाटे घातले, मटार घातले आणि हे उकडण्यासाठी गॅसवरती ठेवून दिले. इकडे मी टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कांदा बारीक चिरून घेतलेला. लगेच इकडे पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घातलं. नंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ढोबळी मिरची घातली. ढोबळी मिरची आपल्याला ही तेलामध्येच घालायची आहे, कारण जर ती उकडायला घातली तर त्याचा वास येतो. त्यामुळे ढोबळी मिरची आपल्याला ही तेलामध्येच घालायची. लगेच मी त्याच्यामध्ये कांदासुद्धा घातला आणि थोडं मीठ घातलं, कारण कांदा पटकन भाजतो. इकडे मी भाज्या शिजत ठेवल्या होत्या, त्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत. मग मी त्या स्मॅशरने स्मॅश करून घेतल्या. बघा किती छान उकडलेल्या आहेत भाज्या. आणि मटार तसेच थोडे थोडे ठेवलेले आहेत अख्खे, ते छान दिसतात. इकडे मी पातेल्यामध्ये टोमॅटो घातला, लाल तिखट घातलं आणि कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घालू शकताय, कारण ह्याने कलर खूप छान येतो. नाहीतर तुम्ही बीटाचाही वापर करू शकता, त्यानेही कलर छान येतो. माझ्याकडे बीट नव्हतं म्हणून मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलं. इकडे पावभाजी मसाला घातला आणि गरम मसाला घातला. हे बघा, हे सगळं छान आता भाजलेलं आहे. मस्त त्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि मसालेसुद्धा चांगले भाजले गेलेले आहेत, त्यांना तेल सुटलेलं आहे. आणि आता आपल्या इकडे ज्या शिजलेल्या भाज्या होत्या ते आम्ही ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. सगळं एकजीव करून घेते. बघा, कलर तर आत्ताच छान दिसायला आहे. याच्यानंतर आता ह्याला ज्यावेळेला उकळी येईल त्यावेळेला हे खूप छान दिसेल. बघा किती छान कलर पण आलेला आहे. आणि बटरशिवाय पावभाजीच नाही, त्यामुळे मी त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकताय, पण बटर हे हवंच, त्याशिवाय पावभाजी कसली. थोडंसं खायचं तर जरा चटपटीतच खायचं. इकडे तव्यावरती थोडे बटर घेतले आणि थोडे पावभाजीचा जो आत्ता तयार केलेला मसाला होता तो घातला त्याच्यावरती आणि आपले पाव छान त्याच्यावरती भाजून घेतले. एका प्लेटमध्ये थोडा कांदा, लिंबू, तुम्हाला हवा असेल ते तर तुम्ही पावभाजीवरती शेवसुद्धा घालू शकता, पण आमच्याकडे शेव आवडत नाही पावभाजीवरती, म्हणून मी फक्त बटर घातलेलं आहे. आणि इकडे आमच्या मॅडमना टेस्टिंगसाठी दिलेले आहेत. बघा त्यांना आवडते काय. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. चला, बाय बाय.